आज बनवलेला आहे आपण बघा, बटेटा आहे, फ्लावर आहे आणि घोसाळे आहे. तर मिक्स भाजी एकदम छानशी बनवलेली आहे. तर तुम्ही पण बनवून बघा, खूप टेस्टी लागते. तर चला बनवूया. चला मग आपण हे बघा, इकडे कांदा लसूण मसाला आहे, धनिया पावडर आहे, गरम मसाला आहे, हळदी पावडर आहे आणि हे बघा लसूण आणि कोथिंबीर आहे. इकडे बघा बटाटे आहे, घोसाळे आहे, फ्लावर आणि हे टमाटर, कांदा, मिरची आणि कढीपत्ता. तर हे बघा आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल आहे. आता या खलबत्त्यामध्ये आपण कोथिंबीर आणि लसूण चेचून काढणार आहोत. तेल गरम झालेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये बटाटे घालणार आहोत. आता याला थोडंसं भाजून देऊया. 5 मिनिटं ठेवूया, छानशे भाजून देऊया. तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आपले बटाटे बघा, आपण आता याच्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये हे घोसाळे घालणार आहोत. याला पण छानसं 5 मिनिटं भाजून घेऊया. ते पण झालेले आहेत. तर हे बघा, आपण ते पण काढून घेऊया. छानसे भाजले. आता आपण याच्याबरोबर फ्लॉवर घालणार आहे. फ्लॉवरला पण थोडंसं भाजून घेऊया छानसं. 5 मिनिटं. त्यानंतर आपण भाजी बनवायला घेऊया. आपले 5 मिनिटं झालेले आहेत. तर आपण आता फ्लॉवर काढून घेऊया. आपण हे दुसरी कढई घेतलेली आहे, तर याला 2 मिनिटं तापवूया. आता आपण याच्यामध्ये 2 चम्मच तेल घालूया, का की आपली भाजी आपण तेलामध्ये शेक करून घेतली ना. छानशी आपली कढई तापलेली आहे. आता आपण याच्यामध्ये जिरं घालूया, 1.5 चम्मच. आणि आपण इकडे मसाला जे बनवला होता ना, लसूण आणि कोथिंबीर, ही घालूया लगेच याच्यामध्ये. छानसं भाजून घेऊया.
आणि आपण त्याच्याबरोबरच मिरची घालूया. मिरचीला पण छानसं भाजून घेऊया. कढीपत्ता पण घालूया. छान भाजलं की मग आपण कांदा आणि टमाटर घालूया. आपण बघा आता कांदा टमाटर घालूया याच्यामध्ये आणि याला पण छानसं शिजवून देऊया. पाहिजे तर शिजण्यासाठी थोडंसं मीठ पण घालूया. चायनीज टाईप कांदा आहे ना, भाजायला पाहिजे. एकच चम्मच मीठ घालूया आणि गॅस थोडासा स्लो करूया 5 मिनिटं. हे बघा आपला कांदा पण छानसा भाजलेला आहे. आपलं टमाटर पण छानसं भाजलेलं आहे. आता आपण हे मसाले याच्यामध्ये सोडूया आणि याला छानसं मिक्स करून घेऊया. आपला कांदा पण एकदम छानसा भाजलेला आहे. आता आपण फास्ट गॅस करूया. थोडंसंच भाजूया. एवढी टेस्टी बनते भाजी, तुम्ही पण बनवून बघा. हे बघा आता जे आपण हे केलं होतं ना, ह्याच्यामध्ये घालूया. आता आपण थोडंसं याला कमी गॅस करूया आणि 5 मिनिटं शिजवूया कमी गॅसवरती. एकदम छानसं शिजू. बघा आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आपली भाजी शिजली का बघूया आपण. हे बघा एकदम छानशी शिजली आहे. अशी बनवून बघा तुम्ही पण, खूप टेस्टी लागते. तर चला आपण आता गॅस बंद करूया.